नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक गव्हर्मेंट स्कीमबाबत पाहणार आहोत. तर त्या गव्हर्मेंट स्कीमचं नाव आहे पब्लिक प्रोव्हिडंट फंड. तर स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकताल की एक ॲप दिसेल तुम्हाला. तर या ॲपचं नाव आहे फायनान्शियल कॅल्क्युलेटर इंडिया. तर गुगल प्ले स्टोअरमधनं आपण हा ॲप डाउनलोड करू शकतात. तर ह्या ॲपवरती आपल्याला भरपूर सारे ऑप्शन्स आहेत, जसं की लोन असेल, त्यानंतर बँक आणि पोस्ट ऑफिसमधले वेगवेगळ्या स्कीम्स असतील, जसे पब्लिक प्रोव्हिडंट फंड असेल, सुकन्या समृद्धी अकाउंट असेल, सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम असेल, किसान विकास पत्र असेल. तर ह्या सगळ्या ज्या काही स्कीम्स आहेत गव्हर्नमेंटच्या, ह्या सर्व स्कीमचा माहिती आपल्याला ह्या ठिकाणी ह्या ॲप थ्रू भेटू शकेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जे पाहिजे ते म्हणजे पब्लिक प्रोव्हिडंट फंड. तर पब्लिक प्रोव्हिडंट फंडबाबत आपण डिटेल्स आज पाहणार आहोत. तर पब्लिक प्रोव्हिडंट फंड ही जी काही स्कीम आहे, तर इथला जी काही स्कीम आहे ही रन केली जाते सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तर आता हे पी पी एफ जे आहे, ही पी पी एफ स्कीम किंवा पी पी एफ अकाउंट जे आहे ते तुम्ही कुठे कुठे ओपन करू शकतात. तर हे पी पी एफ अकाउंट जे आहे, तर ते पी पी एफ अकाउंट आपण कोणत्याही नॅशनलाइज बँकमध्ये ओपन करू शकतो किंवा पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा ओपन करू शकतो किंवा त्याही व्यतिरिक्त काही प्रायव्हेट सेक्टर बँक्समध्ये सुद्धा आपण ओपन करू शकतो. जसं तुम्ही सेविंग अकाउंट ओपन करतात त्याचप्रमाणे आपण पी पी एफ अकाउंट ओपन करू शकतो आणि हे अकाउंट आपण आपल्या जनरल सेविंग अकाउंटला सुद्धा लिंक करू शकतो. जसं की सपोज स्टेट बँकमध्ये जर तुमचं अकाउंट असेल सेविंग अकाउंट, तर तुम्ही त्या ठिकाणी पी पी एफ अकाउंट देखील ओपन करू शकतात आणि तुम्ही जी काही अमाऊंट त्या ठिकाणी डिपॉझिट करायचं असेल पी पी एफ अकाउंटमध्ये, तर ती तुमच्या सेविंग अकाउंटमधनं नेट बँकिंगच्या सहाय्याने आपण ट्रान्सफरसुद्धा करू शकतो. आता ह्या पी पी एफ अकाउंट जे आहे, तर हे पी पी एफ अकाउंट आपल्याला 15 फायनान्शियल इयर्स म्हणजे 15 वर्षासाठी ओपन करणं अनिवार्य आहे. आता ह्या 15 वर्षामध्ये ज्यावेळेस आपण अकाउंट डिपॉझिट करणार आहोत, तर दरवर्षी आपल्याला मिनिमम ₹500 आणि मॅक्झिमम आपण 1.5 लाखांपर्यंत अमाऊंट या ठिकाणी डिपॉझिट करू शकतो. आता ही जी काही अमाऊंट आपण डिपॉझिट करणार आहेत, तर याला आपण मॅक्झिमम नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन जे असेल, तर ते असतील 365. म्हणजेच दिवसाला आपण एकदा ट्रान्झॅक्शन करू शकतो. म्हणजे जे तुम्ही जी काय अमाऊंट डिपॉझिट करणार आहोत, ती जी अमाऊंट ही मल्टिपल असली पाहिजे 50च्या आणि मिनिमम ₹500 आणि मॅक्झिमम आपण ₹1.5 लाख आपण भरू शकतो एका वर्षामध्ये. अशा आपण 15 फायनान्शियल इयर्सपर्यंत आपण या ठिकाणी अमाऊंट भरू शकतो. तर ह्या ठिकाणी जी काही अमाऊंट आपण त्या ठिकाणी डिपॉझिट करणार आहे पी पी एफमध्ये, तर ती भरताना आपण मंथली भरू शकतो. म्हणजे दर महिन्याला आपण एक ठराविक तारखेला सुद्धा डिपॉझिट करू शकतो किंवा आपण ती त्या वर्षाच्या कोणत्याही महिन्यामध्ये किंवा कोणत्याही वेळेस ज्यावेळेस आपल्याकडे अमाऊंट असेल तेव्हा सुद्धा डिपॉझिट करू शकतो. पण जर तुम्हाला इंटरेस्ट जास्त पाहिजे असेल, तर एक सजेशन असं आहे की तुम्ही ज्यावेळेस अमाऊंट डिपॉझिट करता, लमसम अमाऊंट ज्यावेळेस डिपॉझिट करता की पी पी एफमध्ये, त्यावेळेस डिपॉझिट करताना इयर ज्यावेळेस सुरुवात होतं, फायनान्शियल इयर ज्यावेळेस सुरुवात होतं म्हणजे एप्रिलला, तर एप्रिलच्या स्टार्टिंगला डिपॉझिट केल्याचा फायदा असा होतो की तुम्हाला जो इंटरेस्ट भेटणार आहे तो पर्टिक्युलर फायनान्शियल इयरचा, तो इंटरेस्ट तुम्हाला जास्त भेटेल कम्पेअर टू द जर तुम्ही ती अमाऊंट इयरच्या एंडिंगला भरली तर. आणि सिमिलरली जर कोणी मंथली अमाऊंट पे करत असेल किंवा डिपॉझिट करत असेल पी पी एफमध्ये, तर अशांनी महिन्याच्या पहिल्या 5 दिवसाच्या आत जर अमाऊंट भरली तर त्याचा फायदा असा होईल की तुम्हाला जो इंटरेस्ट भेटणार आहे त्या पर्टिक्युलर मंथमधला तो जास्त भेटेल. तर नेक्स्ट जे आहे म्हणजे अकाउंट इनॲक्टिव्ह कधी होऊ शकतं. सपोज तुम्ही एखाद्या वर्षामध्ये अमाऊंट भरलीच नाही, म्हणजे कोणते एक वर्ष असेल ज्या ठिकाणी तुम्ही अमाऊंट भरली नसेल, तर अशा वेळेस तुमचं अकाउंट इनॲक्टिव्ह होतं. मग अशा वेळेस ज्यावेळेस तुम्हाला अकाउंट ओपन करायचं असेल तर तुम्हाला बँकला व्हिजिट द्यावे लागेल आणि ₹50 पर इयरप्रमाणे अमाऊंट पे करून तुम्हाला अकाउंट ओपन करणं अनिवार्य असेल आणि त्यानंतर तुम्ही तुमचं अकाउंट कंटिन्यू करू शकतो. म्हणजे ₹50 पर इयर जर तुम्ही भरले सपोज आणि तुमचे म्हणजे जेवढ्या नंबर ऑफ इयर्ससाठी अकाउंट मध्ये तुम्ही पैसे नसतील भरलेले, तितके मल्टिप्लाय बाय 50 तितके अमाऊंट तुम्हाला पे करून तुम्ही तुमचं अकाउंट कंटिन्यू करू शकता. आता ह्या ठिकाणी जो काही इंटरेस्ट भेटणार आहे, हा तो रेट ऑफ इंटरेस्ट जो असतो तो आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने डिसाईड केलेल्या इंटरेस्ट रेटनुसार असेल आणि हा 3 महिन्यांसाठी जो काही असेल तो फिक्स असेल. म्हणजे सपोज आता मी पाहिलं तर एप्रिल, मे आणि जून म्हणजे फायनान्शियल इयरचे पहिले 3 महिने, तर सपोज आत्ता सध्या पाहायला गेलं तर 7.10% इंटरेस्ट रेट आहे. आता जर हाच इंटरेस्ट रेट जो असेल जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरसाठी, तो मे बी डिफरंट असू शकतो आणि तो कशावर डिपेंड करेल की
जो काही आपली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डिसाईड करेल त्यानुसार तुमचा जो इंटरेस्ट रेट त्या ठिकाणी त्या पर्टिक्युलर 3 महिन्यासाठी असेल. त्यानंतर जी काही तुमची अमाऊंट त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी डिपॉझिट करणार आहात, ते डिपॉझिट केलेल्या अमाऊंटवरती इंटरेस्ट भेटणार आणि हा इंटरेस्ट तुमच्या PPF अकाउंटमध्येच क्रेडिट केला जाईल आणि ती अमाऊंट फक्त तुम्हाला त्या ठिकाणी त्यावेळेस विड्रॉ करता येणार नाही. आता सिमिलरली ज्यावेळेस आपण अमाऊंट डिपॉझिट करत असतो, तर जी काही आपण अमाऊंट डिपॉझिट करणार आहे पुढच्या 15 वर्षांसाठी, तर अमाऊंट डिपॉझिट केल्यानंतर एक विशिष्ट अशा कालावधीनंतर आपण लोनसाठी एलिजिबल असतो. सिमिलरली एका विशिष्ट अशा कालावधीनंतर आपण अमाऊंट काही पार्शल अमाऊंट विड्रॉ करण्यासाठी सुद्धा एलिजिबल असतो. तर ते आपण पाहूया. सर्वप्रथम लोन जे काही आपल्याला आपण एलिजिबल असतो, तर ते 3rd फायनान्शियल इयर टू 6th फायनान्शियल इयरमध्ये आपण अकाउंट ओपनिंगच्या 3rd to 6th फायनान्शियल इयरपर्यंत आपण लोनसाठी एलिजिबल असू शकतो. आणि जी काही लोनची अमाऊंट असेल ती तुमच्या 25% असेल, जे तुम्ही पहिल्या 2 वर्षामध्ये अमाऊंट डिपॉझिट केली त्याच्या. आता ह्यामध्ये विड्रॉलचं सुद्धा एक ऑप्शन आहे. तर विड्रॉल जे तुम्ही करू शकता ते त्यासाठी तुमचे 7 फायनान्शियल इयर कंप्लीट झालेले असले पाहिजे. 7 फायनान्शियल कंप्लीट झाल्यानंतर तुमचे त्या ठिकाणी तुमची जी काही अमाऊंट तुम्ही पे केलेली पहिल्या 4 वर्षांमध्ये, पहिल्या 4 वर्षाच्या 50% अमाऊंट ही तुम्हाला विड्रॉ करता येते कधी तुमच्या 7 फायनान्शियल इयर पूर्ण झाल्यानंतर. सिमिलर आता मॅच्युरिटी पिरियड. आता मॅच्युरिटी पिरियड आहे तो म्हणजे किती फुल जो पाहायला गेला तर 15 फायनान्शियल इयर्स, म्हणजे हे ऑलमोस्ट जर पाहायला गेलं तर 16 इयरच्या आसपास जात आहे. ते जरी 15 फायनान्शियल इयर्स म्हटलं तरी म्हणजे जवळपास 16 वर्ष तुम्हाला ह्या ठिकाणी अमाऊंट पे करणं गरजेचं आहे. आणि म्हणजे ॲक्च्युली पाहायला गेलं तर 15च वर्ष आहे, पण जर कॅल्क्युलेशन्स करायचं म्हटलं तर पूर्ण एक वर्ष जे असेल फायनान्शियल इयरनुसार पाहायला गेलं तर हे पूर्ण 16 इयर्सपर्यंत आपल्याला हे अमाऊंट पे करणं गरजेचं आहे. आता ह्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर 15 फायनान्शियल इयर्समध्ये आपण ज्यावेळेस अमाऊंट पे करेल त्यावेळेस 16व्या वर्षी आपलं ज्यावेळेस स्टार्ट होईल त्यावेळेस आपल्याला प्रिन्सिपल अमाऊंट प्लस जे काही इंटरेस्ट त्याच्या अगेन्स्ट भेटलेलं आहे अशी टोटल मॅच्युरिटी अमाऊंट आपल्याला 16व्या वर्षी मिळेल. आता ती अमाऊंट किती असेल, कसं तुम्ही कॅल्क्युलेशन्स करू शकता ते सुद्धा आपण पाहणार आहोत. त्यानंतर सपोज ही मॅच्युरिटी अमाऊंट भेटल्यानंतर किंवा मॅच्युरिटी अमाऊंट जी काही तुम्हाला 16व्या वर्षी भेटणार आहे ती जर तुम्हाला नको असेल आणि तुम्हाला त्यातलं एक्सटेन्शन द्यायचं असेल PPF अकाउंटला, तर अशा केसमध्ये आपण त्या ठिकाणी एक्सटेन्शनसुद्धा देऊ शकतो. आणि एक्सटेन्शन हे जनरली 5 वर्षासाठी असतं. मग 5 वर्षामध्ये तुम्ही त्या जे काही एक्सटेन्शन असेल ते विदाऊट डिपॉझिटसुद्धा देऊ शकाल किंवा विथ डिपॉझिटसुद्धा त्या ठिकाणी एक्सटेन्शन 5 वर्षाचं देऊ शकतात. विदाऊट डिपॉझिटमध्ये आपल्याला अमाऊंट डिपॉझिट करायची गरज नाही, पण तरी देखील आपल्याला इंटरेस्ट मिळत जाणार आहे. आणि 20 वर्ष पूर्ण झाल्यानंतर म्हणजे 20 फायनान्शियल इयर्स पूर्ण झाल्यानंतर आपल्याला ती जी काही अमाऊंट असेल, जी मॅच्युरिटी अमाऊंट असेल ती आपल्याला भेटून जाईल. सिमिलरली प्रीमॅच्युअर क्लोजरचं सुद्धा एक ऑप्शन आहे. प्रीमॅच्युअर क्लोजरमध्ये आपण अकाउंट कधीही बंद करू शकतो, पण त्यासाठी आपल्या अकाउंटला मिनिमम 5 फायनान्शियल इयर्स पूर्ण होणं गरजेचं आहे. आणि प्रीमॅच्युअर जे काही क्लोजर असेल हे अलाउड असतं 7व्या फायनान्शियल इयर्सच्या नंतर. दुसरी गोष्ट म्हणजे आपण प्रीमॅच्युअर क्लोजरसाठी कधी इलिजिबल असतो तर पहिले केस असेल ती म्हणजे काय की सपोज आपले वाईफ असेल किंवा चिल्ड्रन्स असतील यांना काही लाईफ थ्रेटनिंग डिसीज झालेला असेल, तर अशा केसमध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी मेडिकल ट्रीटमेंटसाठी आपण काही अमाऊंट त्या ठिकाणी किंवा आपण प्रीमॅच्युअर क्लोजर करू शकतो. नंतर मुलांच्या हायर एज्युकेशनसाठी सुद्धा त्या ठिकाणी आपण अमाऊंट विड्रॉ करू शकतो किंवा प्रीमॅच्युअर क्लोजर करू शकतो. आणि जर सपोज तुम्ही दुसऱ्या कोणत्याही कंट्रीचे रेसिडेंट झाला असेल तर अशा केसमध्ये सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी व्हॅलिड डॉक्युमेंट्स दाखवून त्या ठिकाणी तुमचा अकाउंट प्रीमॅच्युअर क्लोजर करू शकतात. पण प्रीमॅच्युअर क्लोजरमध्ये जी तुम्हाला मॅच्युअर अमाऊंट भेटणार आहे त्या ठिकाणची, तर ती अमाऊंटमध्ये जो इंटरेस्ट तुम्हाला भेटणार आहे तो 1% लेस भेटेल. म्हणजे सपोज तुम्हाला 8.5% इंटरेस्ट रेट भेटत असेल रेग्युलर याच्यामध्ये, तर त्याऐवजी तुम्हाला प्रिन्सिपल अमाऊंट प्लस त्याचा इंटरेस्ट रेट 1% कमी होऊन म्हणजे 7.5% इंटरेस्ट रेटने तुमची जी काय अमाऊंट असेल ती तुमच्या अकाउंटला डिपॉझिट केली जाते. त्यानंतर ह्या ठिकाणी नॉमिनेशन फॅसिलिटीसुद्धा आहे. तर नॉमिनेशन फॅसिलिटीमध्ये पाहायला गेलं तर जो काही इथे तुम्ही जो काही नॉमिनी असेल इन केस त्या ज्या पिरियडमध्ये तुम्हाला काही झालं, डेथ वगैरे झाली, तर अशा केसमध्ये तुमचं नॉमिनीला ती अमाऊंट वर्ग केली जाते.
अकाउंट ट्रान्सफर करू शकता. सपोज एखादा जॉब करणारा व्यक्ती असेल आणि त्याला जर अकाउंट ओपन केलं आणि ते सपोज त्याची ट्रान्सफर झाली दुसरीकडे कुठे, तर अशा केसमध्ये तो त्याची जी काही बँक असेल ती बँकमधलं PPF अकाउंट हे ट्रान्सफर करू शकतो ज्या काही सिटीमध्ये त्याची ट्रान्सफर झाली असेल, किंवा तो त्याच्या ट्रान्सफर PPF अकाउंटचं ट्रान्सफर बँककडमधनं पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा करू शकतो. तर अशा प्रकारचे बेनिफिट्स आपल्याला PPF मधनं भेटतात. आता आपण फक्त एक सॅम्पल पाहूया की तुम्ही अकाउंट कशी डिपॉझिट करू शकता. तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा 2 ऑप्शन आपले इथे, एक फिक्स अमाऊंट कॅल्क्युलेटर आणि व्हेरिएबल अमाऊंट कॅल्क्युलेटर. सपोज पहिल्या केसमध्ये मी पाहतो की आपण एक फिक्स अमाऊंट डिपॉझिट करतो प्रत्येक महिन्याला. आता इथे नंबर ऑफ ऑप्शन्स आहेत. तुम्ही मंथली डिपॉझिट करू शकतात, बाय मंथली डिपॉझिट करू शकतात, क्वार्टरली, थ्राईस इयरली, हाफ इयरली आणि इयरली सुद्धा डिपॉझिट करू शकतात. आता ह्या ठिकाणी सपोज मी 2,000 रुपये पर मंथ जर डिपॉझिट केले आणि माझा रेट ऑफ इंटरेस्ट मी पकडला की 7.1%, तर 15 फायनान्शियल इयर म्हणजे 16 वर्षानंतर मला किती अमाऊंट भेटेल, तर 6,31,136 रुपये. आणि सपोज त्यानंतर त्याला एक्सटेन्शन दिलं 5 वर्षाचे विदाऊट डिपॉझिटचं एक्सटेन्शन दिलं आणि मी रेट ऑफ इंटरेस्ट कन्सिडर करतो 7.1, त्या ठिकाणी मला मॅच्युरिटी अमाऊंट भेटेल 8,89,340. तर इतकी अमाऊंट मला त्या ठिकाणी 20 फायनान्शियल इयर्स पूर्ण झाल्यानंतर. आता सपोज तुम्हाला ह्या ॲपवरती तुम्हाला कितव्या वर्षी लोन किती भेटेल आणि तुम्ही 7व्या वर्षानंतर किती अमाऊंट विड्रॉ करू शकतात, तर या ठिकाणी तुम्हाला एक ऑप्शन दिसतो रिपोर्टमध्ये लोन अँड विड्रॉलचा. तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 2 फायनान्शियल इयर पूर्ण झाल्यानंतर थर्ड इयर टू 6th इयर तुम्हाला जी लोन एलिजिबल अमाऊंट असेल ती तुम्हाला इथे पाहू शकता. सिमिलरली 7व्या फायनान्शियल इयर पूर्ण झाल्यानंतर ह्या ठिकाणी इलिजिबल विड्रॉवल अमाऊंट म्हणजे 7व्या वर्षानंतर तुम्ही किती अमाऊंट विड्रॉ करू शकता, तर ती 40,101 रुपये, जी की आपल्या पहिल्या 4 वर्षाच्या 50% असेल. सिमिलरली आपण किती अमाऊंट डिपॉझिट केली आणि आपल्याला किती इंटरेस्ट भेटलेला आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतो. ओके, इथे पाहू शकता आपण जवळपास 57% अमाऊंट ही जी काय आपण डिपॉझिट केलेली आहे त्याच्या अगेन्स्ट आपल्याला भेटलेला आहे इंटरेस्ट आहे तो म्हणजे ऑलमोस्ट 43%. आता हे झालं फिक्स अमाऊंटसाठी. कधी कधी आपण काय करतो की आपल्याकडे जसे अमाऊंट असेल, म्हणजे सपोज कोणी बिझनेसमॅन असतील तर अशामध्ये काय करतात की ज्यावेळेस सपोज आपल्याला एक्स्ट्रा अमाऊंट आले तर ते डिपॉझिट करतात किंवा कुठे इन्व्हेस्टमेंट करायचे असेल तर त्या ठिकाणी PPF हा चांगला ऑप्शन आहे लॉंग टर्मसाठी. तर डिपॉझिट करताना ते डिपॉझिट करू शकतात आणि त्याची कुठे नोट करायचं असेल तर तुम्ही ह्या ही जे काय आपलं ॲप आहे ह्या ॲपमध्ये सुद्धा नोट डाऊन करू शकता. म्हणजे तुम्ही कोणत्याही महिन्यात किती अमाऊंट डिपॉझिट केली ही तुम्ही इझिली या ठिकाणी त्या ठिकाणी टाईप करून ठेवू शकता आणि सेव्ह करू शकतात. तर याचासुद्धा फायदा तसा होईल. पण ज्यावेळेस आपण व्हेरिएबल अमाऊंट ज्यावेळेस आपण डिपॉझिट करत असेल त्यावेळेस एक काळजी अशी घेणे गरजेचं आहे की जर आपल्याला इंटरेस्ट रेट चांगला हवा असेल तर कधी व्हेरिएबल अमाऊंट डिपॉझिट करताना फायनान्शियल इयरच्या स्टार्टिंगला डिपॉझिट केल्याचा फायदा भरपूर होतो. त्याने काय होतं की आपल्याला जो मिळणारा इंटरेस्ट असेल तो जास्त भेटतो आणि साहजिक आहे तुमची मॅच्युरिटीची अमाऊंटसुद्धा त्याच्या प्रोपोज रेटमध्ये काय होणार आहे, वाढणार आहे. तर हे सर्व होतं PPF बाबत. आणि ह्याही व्यतिरिक्त भरपूर साऱ्या गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं सुकन्या समृद्धी अकाउंट असेल जी की आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. थँक्यू.